श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मी आहे अकिरा. आपण ऐकत आहात रामकथा. मागच्या भागात आपण कलिकव्याध आणि उत्तंक मुनी ह्यांची कथा ऐकलेली आहे. या भागामध्ये आपण रामायण कथा 9 दिवसात श्रवण करण्याचा विधी, त्याचा महिमा आणि त्याचे फळाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूया रामकथेचा हा भाग अकिराकडून. सूत म्हणाले, रामायणाचे महात्म्य ऐकून मुनीश्वर सनतकुमार प्रसन्न झाले. त्यांनी मुनिश्रेष्ठ नारदांना म्हणाले, मुनीश्वरा, रामायणाचे महात्म्य आम्ही ऐकले. आता त्याचा विधी ऐकण्याची माझी इच्छा आहे. महाभाग मुने, आपण तत्वार्थाने जाणणारे आहात, म्हणून कृपा करून ह्या विषयाबद्दल पूर्ण माहिती सांगा. नारद म्हणाले, तुम्ही रामायणाचा विधी चित्त एकाग्र करून ऐका. हा विधी जगप्रसिद्ध आहे. तो स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देणारा आहे. रामायण कथा श्रवणाचा विधी मी सांगतो, तुम्ही ऐका. रामायण कथेचे अनुष्ठान करणाऱ्यांनी हा विधी भक्तिभावाने पाळावा. ह्या विधीचे पालन केल्याने कोट्यावधी पापे नष्ट होतात. चैत्र, माघ अथवा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला कथेचा आरंभ करावा. कळले? चैत्र, माघ अथवा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला कथेचा आरंभ करावा. भगवंताला प्रार्थना करावी, श्रीरामा, आजपासून रोज मी आपली अमृतमयी कथा श्रवण करणार आहे. ही आपल्या कृपा प्रसादाने पूर्ण होवो. रोज आघाड्याच्या काडीने दंत म्हणजे दात शुद्धी करून रामभक्ती पारायण होऊन विधीपूर्वक स्नान करावे. इंद्रिय दमन करून बांधवांसह कथा ऐकावी. अगोदर दंतधावन करून स्नान केल्यावर श्वेतवस्त्र नेसून शुद्ध होऊन घरी यावे. मौन धारण करावे. पाय धुवून आचमन करून प्रभू नारायणाचे स्मरण करावे. नंतर रोज देवाची पूजा करून संकल्पपूर्वक भक्तिभावाने रामायण ग्रंथाची पूजा करावी. व्रत धारण करणाऱ्या पुरुषाने आवाहन, आसन, गंध, पुष्प द्वारा ओम नारायण ह्या मंत्राने भक्तिपरायण होऊन पूजन करावे. सर्व पापांची निवृत्ती करण्याकरिता यथाशक्ती एकदा, दोनदा किंवा 3 वेळेस प्रयत्नपूर्वक होम करावा. अशा प्रकारे मन आणि इंद्रियांवर संयम ठेवून जो रामायण विधीचे अनुष्ठान करतो तो विष्णुधामाला जातो व तेथून पुन्हा परत येत नाही. रामायण व्रत धारण करणाऱ्या धर्मपरायण श्रेष्ठ पुरुषाचे व्रत किंवा अन्न घेऊन चांडाल अथवा पतित मनुष्याचा सत्कार करू नये. नास्तिक, धर्ममर्यादा तोडणारे, निंदक, चुगलखोर अशांचा रामायण व्रतधारी पुरुषाने वाणीने सुद्धा आदर करू नये. जारपुत्राच्या घरी भोजन करणारा, गायनावर उपजीविका करणारा, देवाला वाहिलेल्या वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या माणसाच्या घराचे अन्न खाणारा, वैद्य, खोटी प्रशंसा करून काव्य लिहिणारा, देव ब्राह्मणांचा विरोध करणारा, परान्न लोलुप, परस्त्रीवर आसक्त असलेला अंशाचा रामायण व्रतधारी पुरुषाने वाणीने सुद्धा आदर करू नये. ह्या दोषांपासून दूर राहून, शुद्ध राहून, इंद्रिय संयम करून सर्वांचे हित करण्यात तत्पर असलेला जो पुरुष रामायणपर होतो त्याला परमसिद्धी प्राप्त होते. गंगेसारखे तीर्थ नाही, आईसारखा गुरु नाही, विष्णूसारखा देव नाही, रामायणापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही, वेदांसारखे शास्त्र नाही आणि शांतीसारखे सुख नाही. शांतीपेक्षा श्रेष्ठ ज्योती नाही व रामायणापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही.
क्षमेसारखे बल नाही, कीर्तीसारखे धन नाही, ज्ञानासारखा लाभ नाही व रामायणापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. रामायण कथा समाप्त झाल्यावर वेदज्ञ वाचकाला दक्षिणेसह गाय दान करावी. त्याला रामायण हा ग्रंथ व वस्त्रालंकार द्यावेत. वाचकाला जो रामायणाचे पुस्तक देतो तो विष्णुधामाला जातो. तेथे गेल्यावर त्याला दुःख होत नाही. श्रेष्ठ धर्मात्मा सनतकुमार, तुम्ही 9 दिवसात रामायण श्रवण करण्याचे फळ ऐका. पंचमीला रामायणाची अमृतमयी कथा सुरू करून तिच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. 2 वेळा ही कथा ऐकल्याने पुंडरीक यज्ञाचे फळ मिळते. जो जितेंद्रिय पुरुष व्रत धारण करून रामायण श्रवण करतो त्याला 2 अश्वमेध यज्ञांचे फळ मिळते. जो 4 वेळा ही कथा करतो त्याला 8 अग्निष्टोम फळांचे पुण्य मिळते. जो महात्मा 5 वेळा रामायण श्रवण करतो त्याला 2 अत्यग्निष्टोम यज्ञाचे पुण्य मिळते. एकाग्रचित्त होऊन जो हे व्रत 6 वेळा करतो त्याला अग्निष्टोम यज्ञाचे 8 पट फळ मिळते. मुनीश्वरांनो, जी स्त्री किंवा पुरुष 8 वेळा हे व्रत करतो त्याला नरमेध यज्ञाच्या 5 पट फळ मिळते. जी स्त्री किंवा पुरुष 9 वेळा हे व्रत करतो त्याला 3 गोमेध यज्ञांचे फळ मिळते. जो शांत चित्त आणि जितेंद्रिय होऊन रामायण यज्ञाचे अनुष्ठान करतो तो परमानंद धामाला जातो. तेथे त्याला दुःख होत नाही. नित्य जो रामायण श्रवण पठण करतो, गंगा स्नान करतो व धर्ममार्गाचा उपदेश करतो तो संसार सागरातून मुक्त होतो, ह्यात संशय नाही. महात्म्यांनो, यती, ब्रह्मचारी व प्रवीर ह्यांनी सुद्धा रामायण कथा 9 दिवस ऐकावी. रामकथा अत्यंत भक्तिपूर्वक ऐकून मनुष्य अत्यंत दीप्तिमान होतो, ब्रह्मलोकात जातो व तेथे आनंदात राहतो. म्हणून विप्रेंद्रांनो, रामायणाची अमृतमयी कथा श्रवण करा. श्रोत्यांकरिता ते सर्वोत्तम श्रवणीय आहे. ते पवित्र वस्तूंमध्ये सर्वात उत्तम आहे. वाईट स्वप्नांचा नाश करणारी व मनुष्याला धन्य करणारी ही कथा प्रयत्नपूर्वक ऐकावीच. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन रामायणाचा 1 श्लोक किंवा अर्धा श्लोक जरी वाचतो ना, त्याच्या कोट्यावधी उपपातकांचा नाश होतो. रामायण ही गुह्यापेक्षाही गुह्यतम वस्तू आहे. रामायण फक्त सत्पुरुषांनाच ऐकावे. रामायण फक्त सत्पुरुषांनीच ऐकावे. रामायण श्रीरामाच्या मंदिरात, पुण्यक्षेत्री किंवा सभेत वाचावे. ब्रह्मद्रोही, पाखंडी लोकांना फसविणारे अशा लोकांनी ते ऐकू नये. ज्यांनी कामादी दोषांचा त्याग केला आहे, जे रामभक्तीत अनुरक्त आहेत, जे गुरुभक्तीमध्ये रत आहेत, त्यांच्या समोर हे मोक्षाचे साधन असलेले रामायण वाचावे. श्रीराम सर्व देवमय आहे. ते सर्वांच्या दुःखाचा नाश करणारे आहे. ते सद्भक्त वत्सल आहे. ते भक्तीनेच संतुष्ट होतात, अन्यथा नाही. विवश होऊनही त्यांच्या नावाचे स्मरण व कीर्तन करणारा पापापासून मुक्त होतो. म्हणजे विवश होऊन म्हणजे सगळ्या गोष्टींचे प्रयत्न करून सगळ्या शेवटी जो त्याचं नाव घेतो तो पण मुक्त होतो. म्हणजे त्याला प्रेफरन्स देतच नाही रामाला. आणि तरी सुद्धा तो परमपद प्राप्त करून घेऊ शकतो. संसार रूपी घोर अरण्यात करिता मधुसूदन दावानलाप्रमाणे आहेत. महात्म्यांनो, आपले स्मरण करणाऱ्या मनुष्याच्या पापांचा ते शीघ्र नाश करतात. तेच भगवान ह्या रामायण काव्याचे प्रतिपाद्य विषय आहेत. हे श्रेष्ठ व पवित्र काव्य श्रवणीय आहे. ह्याच्या श्रवणाने किंवा पठणाने सर्व पापांचा जय जय राम जय श्री राम, तो अक्षर का प्यारा नाम. जय जय
श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। राम नाम के जपने से ही, राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम। जय जय राम, जय श्री राम।